3B. Speaker sir, answer as per competition. Honorable Yes. Speaker, from the answer I've got, there is one thing which is very pertinent. About 20,476 students answered SSC and 19,807 answered HSSC in 2023. So assume that about 11,000 students passed out from various colleges. That leaves around about 9,000 who have answered HSSC but did not go for higher studies. First question of mine is, what is the government has got, whether the government has got capacity to provide skills for these around 9,000 youth so they can be gainfully employed? Speaker sir, approximately more than 5,000 students have passed out the ITI during that period, and 1,000 students have तांच्यांनी HRDF कडल्यान different coursesak admission घेतला या same during that period. म्हणून म्हाका दिसता तुमकां जो number difference जो आसा पळय न्ही हो हांगासर आसा. The second question I want to ask the Honorable Chief Minister is, to make Chief Minister's Kaushalya Path scheme Kadla, that was in March 2023. There is budget allocation over there. How does the government plan to invest this amount, and what is the target number of the youth which you are looking at? Speaker sir, आमी कौशल्य पथ स्कीम जी आसा पळय न्ही न्यूली लॉन्च केला ह्याच बजेटात. ताजे ऑलरेडी आमी ताका बजेट एलोकेशनूय केला. एप्रॉक्सिमेटली आमी प्रत्येक ITIतल्यान आमी सुरवात करतले. ताजो टार्गेटेड स्टुडंट्स अजून आमी आत्ता आंकडो सांगू शकना, पण मॅक्झिमम स्टुडंट्स जे आहा ह्या स्किमीन इन्वॉल्व करतले. And the last question, in the skill development, that apprenticeship, if you don't amend the rules, because you have said that those who undertake these training, because after they're qualified, they get trained. So if you give them the training and if you don't amend the RRs to say that these people who have undergone this training will then, a certain percentage can be considered, at least you can say can be considered, I'm not saying will positively get a job. If you don't amend the RRs, they will remain like that without any this. What assurance can you give them? Speaker sir, हाजे जे कन्सर्न पोस्ट आसा हेजे RR बदलपाक आमी घेतलेले आसा आनी नवीन रिक्रुटमेंट जाता ते पयलीं तेन्ना एक्सपिरियन्स जो आसा ऑफ द 1 year एक्सपिरियन्स फॉर द C कॅटेगरी पोस्ट आमी ऑलरेडी जो आसा RR चेंज करपाक घेतला आनी तांचो मिनिमम एक्सपिरियन्स इदर फ्रॉम गव्हर्मेंट एंड ऑल्सो फ्रॉम प्रायवेट, नॉट ओन्ली फ्रॉम गव्हर्मेंट, मिनिमम टू मिनिमम 1 year ऑफ द एक्सपिरियन्स कन्सिडर्ड जातलो. 5 दिसांत ज्यो फायली जाता उगीच जायना त्यो, हे प्रोविजन केलां आनी त्या खातीर तें केलां. आणि त्या भायर रिगार्डींग बंच केबल आसा, इट इज अ डिजास्टर. हांव सांगता कितें करपाचें आसा तें सभागृहान आनी मुख्यमंत्र्यान आतां ठरोवचें. इट इज अ डिजास्टर. तुवें नांव विचारलां, तुजोच मनीस, तोच मार्मागोवा तोच आशिल्लो तेन्ना. कोण तो तुमी सोदा मरे, नांव सभागृहान मनीस ना जाल्यार ताचें नांव घेवपा जायना म्हणून म्हाका सांगलां. कोण तो सोदा न्ही तुजो कोण तो चीफ इंजिनियर. त्या वेळार जो चीफ इंजिनियर आयिल्लो तुजो मंत्री विचारले मरे तुवें नांव, ते सभागृहांत जो मनीस ना पळय ताचें नांव घेवप नासता. सो तूं सोदून काडा. तुमकां जाय जाल्यार पर्सनली मेळा म्हाका, हांव नांव सांगना. चीफ इंजिनियर जो आयिल्लो तो खंयच्यान तरी दिल्लीच्यान आयिल्लो. तितले पुरतो तितलें काम करून गेला. वर्क ऑर्डर कोणी तिसऱ्यान दिले. एक डिजास्टर प्रोजेक्ट त्या वेळार हातांत घेतलो. इट वॉज समवेर इन 2016. हांव नाशिल्लो, आमचो CMूय त्या वेळार CM नाशिल्लो आनी निलेश काब्रालूय त्या वेळार पावर मिनिस्टर नाशिल्लो. पूण हांव सांगता इन्क्वायरी करपाक जाय, सभागृहान ठरोवची, कोणाच्या मार्फत इन्क्वायरी करुया. आय एम रेडी. म्हाकाय जाली जाय, कारण अशें करप बरोबर न्हय. लोकांचे पयशे आसा आनी इट इज, म्हाका स्वता ते मॅनेजरांक हांवें आपयलो, तांचो जो जनरल मॅनेजर आशिल्लो तांकां आपयलो KI इंडस्ट्रीट, आनी ताजे कडेन चवकशी केली. ताणें मेंटेनन्सूय काम बंद केलां. इतलेंच न्हय तर ताका विचारलें हांवें, 1000 किलोमिटर लायन घेतली, 1000 किलोमिटर केबल, 745 किलोमिटर घाल्या, 450 किलोमिटर चार्ज केल्या आणि 245 किलोमीटर चलता. इमेजिन करा केदो व्हडलो डिजास्टर तो. तुम्ही रिटर्न तांकां सगळ्यांक दिल्लें आसा, त्यामुळे तुम्ही नाही तुमकां तो विशय काढला आणि ताणें डिटेल मागले म्हणून दिला हांवें. आता हे इतले गोष्टी जाता आसतना आमी एक लक्षात दवरपाक सबमिशन जाय. हाचे फुडें ज्यो गोष्टी आता 2 गोष्टी हांवें करपाच्यो ठरयल्या. एक रिटर्न सबमिशन केल्ले आसता तांकां दिल्ले आसता. म्हणजे फॉल्ट डिटेक्टर व्हॅन. आमी जी अंडरग्राउंड केबलिंगाक खूब जाणांनी प्रश्न घाल, आमच्या मंत्र्यान सुद्दां म्हटलें
की अंडरग्राउंड केबलिंगा फॉल्ट जाता तो आमी कसो काडटलो हो एक. आणि गोवा इंजिनियरींग स्पीकर कॉलेज सर मंत्रीन आन्सर दिला मंत्री- म्हाका मंत्री- दिसता मंत्री- मिनिस्टर- हे स्कॅम आहले मु तो मान्य कोता माननीय मंत्री सारको बरे माननीय मंत्री आदा स्कॅम आहले मु होय म्हणजे एक opposition leader- गोडबोड जाला अपोजिशन लीडर बसून घ्यात ओ गोडबोडा तो हुंच बसून घ्या. पक्ष आशिल्लो बसून घ्यात माननीय तो मंत्री मंत्री हुंच पक्षाचो आशिल्लो माननीय मंत्री तुम्ही जे सगळे एक्सप्लेनेशन कितें आसा तें हांव सांगूं शकना. हांव इतलेंच जाणा द प्रोजेक्ट इज अ फेल्युअर प्रोजेक्ट. आतां तातूंत स्कॅम आसा की ना हे फुडें थरोवपाचें. दुसरी गोष्ट माननीय मंत्री मग संक्षिप्त व्हेरी कोणी सांगलें? नाजाल्यार सीबीआय माननीय मंत्री संक्षिप्तपणे दियात तुम्ही तांकां रिटर्न दिल्ले आसा तर हांगा वेळ पावतो रिमोट कंट्रोल फॉर सेक्शनायझर ऑन 11 kV डिस्ट्रीब्युशन फीडर. म्हणजे एका सबस्टेशनां बसून स्पीकर सर हेजेर इन्व्हेस्टिगेशन जातले मंत्रीन सांगचे न्हू तो पॉयंट मेन न्हू इट इज रिलेटिंग सांग मरे. आता मदीं डिस्टर्ब करू नाका. हांव एकूच सांगता आमच्या गोंयच्या भुरग्यांनी आयक तरी अरे डिमांड आसा म्हणत आहे स्पीकर सर गोंयच्या भुरग्यांनी हो डिवायस तयार केला. आय एम प्राऊड टू से गोवा इंजिनियरींग भुरगीं बसल्या म्हणून तांचे मुखार म्हाका सांगपाक जाय. गोवा इंजिनियरींग कॉलेजच्या 3 भुरग्यांनी अंडर द लिडरशीप ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट हो डिवायस हे केला. तो डिवायस आमी प्रत्येक सबस्टेशनात बसयतले आणि थंय बसून जो गांवांत फॉल्ट जाता त्या गांवांत ते सबस्टेशन Yes. आसता ताजे वयल्यान Yes. आमकां कळटा. इन एसेन्शियल क्वालिफिकेशन आणि सेम एक्सपिरियन्स. श्री विजय That is सर all right. experience. But they also say if that is not there, then they will not get the benefit. आता जो LDC म्हणून जॉईन जाल्लो आसा ताका LDC म्हणूनच एक्सपिरियन्स मेळटलो सो दॅट ही कॅन अप्लाय फॉर दॅट LDC पोस्ट. कॉम्प्युटर ऑपरेटर जाल्यार तो कॉम्प्युटर ऑपरेटर. आता जर कोण मशिनिस्ट म्हणून पास आउट जाला IT आणि मशिनिस्ट म्हणून फाल्यां कदंबान जॉईन जालो he'll got preference as a machinist in Kadamba. श्री विजय सर Speaker sir, हो एक clubbed question आहा. This question is about 1 year progress of skill development. हातून Speaker sir, last meeting state skill development mission म्हणटा जी 10/8/2020 जाल्ली. ताजे मागीर मिटिंगूच जावंक ना. पूण हे मिटिंगेन डिसिजन अशें जाल्लें की कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिस्ट्रिक्ट स्किल कमिटीज, craftsman training schemes to partner with industry, drafting a bill to bring government and private institutions under one umbrella to carry out skill development activities, and it's setting up of an international skill institute in collaboration with National Skill Development Corporation for high-end medical skill courses in the premises of Old Asilo Hospital, Mapsa. Speaker sir, हे डिसिजनाचे प्रोग्रेस खंय पावला? स्पीकर सर, ताणें जो सांगलेलो तितूंतलो एक पयलो जो आसा पळय न्ही, आमी टायींग अप विथ द इंडस्ट्रीज, हो पयलो जो टायींग ऑल ज्यो एसोसिएशन्स आसा त्या सगळ्यांच्या बरोबर टायअप केल्लो आसा. ऑलरेडी ईच एंड एवरी एसोसिएशन हेंच्या बरोबर टायअप केला. इंडस्ट्री एसोसिएशन ताज्या भायर स्पीकर सर आमी डिफरंट ज्यो हॉटेल ग्रुप्स आसात हांच्या बरोबर टायअप केल्लो आसा. सो दॅट म्हाका दिसता स्पीकर सर तिसरी गजाल आमी आत्ताच म्हणजे टाटा बरोबर टायअप करून अपग्रेडेशन ऑफ द ITI जो करपाचो तो टायअप केल्लो आसा. ताज्या भायर स्पीकर सर आमी अंडर CSR 2 कंपनी कडल्यान CSR घेतला. सो दॅट हितूंतल्यान 2 गजाली, एकूच तेजो तो अपग्रेडेशन ऑफ लास्ट पॉयंट जो आसा पळय न्ही तो फुडें वचूंक ना, हांव मान्य करता. बट ताज्या व्यतिरिक्त आणि पयलोय बी स्किल डिस्ट्रिक्ट स्किल कमिटीज ह्यो तुवें घडोवंक ना. रायट स्पीकर सर, ते उरलां, हांव मान्य करता, तें हांव करून घेता. स्पीकर सर, रिप्लायन अशें म्हणलां की government has started courses selected under the Prime Minister Kaushal Vikas Yojana as per the list of courses released under PMKVY scheme by the Ministry of Skill Development and Entrepreneurship, Government of India, based on current demand of local industry. Speaker sir, हाजे फुडें अशें म्हणटात स्किल गॅप स्टडी इज अंडर प्रिपरेशन बाय एजन्सी अपॉइंटेड बाय डिपार्टमेंट. म्हजो प्रश्न पॉइंटेड आहा, without the skill gap study, how do you know what is the current demand of the local industry? कित्याक स्पीकर सर तुम्ही आता कोर्स खंयचे घेतल्या? स्विमिंग, हँड एम्ब्रॉयडरी, होम हेल्थ एड, पेडिक्युरिस्ट, मॅनिक्युरिस्ट. Are these industry demands? Speaker sir, these are service sector skills for local businesses. These are not industry demands.
सो स्कील गॅप स्टडी करनासतना तुमकां हे कोर्स हाडपाचें तकली कशी आयली हो म्हजो सेकंड प्रश्न. स्पीकर सर, त्यांनी PMKVYचो एक उल्लेख केलो. स्पीकर सर, PMKVY प्रोग्राम फॉर नॅशनल स्किल डेव्हलपमेंटाच्या अंतर्गत 1, 2, 3 हो गव्हर्मेंट ITI आणि प्रायव्हेट सेक्टर ह्या दोनीच्या बरोबर चलतालो. तांचे कोर्सीस लिस्टेड आसताले आनी तेच चलोवचे पडटाले जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंटान दिल्या ते. आमी PMKVY 3 पर्यंत केले आनी आतां PMKVY 4 येवपाचो आसा. दॅट इज वन. दुसरें स्पीकर सर, स्कील गॅप एनालायसीस स्टडी सुरू आसा. तो मेळ्ळ्या उपरांत आमी उरलेले जे स्कील गॅपा खातीर आमकां कोर्सीस हांवें रिसंटली काल जशें डिक्लेअर केलां की आमी सोलार टेक्निशियन कोर्स सुरवात करता. आनी त्याच्याच बरोबर हॉस्पिटॅलिटी सेक्टरांतले कोर्सीस सगळ्या ITIंतल्यान आमी सुरवात करता. सो दॅट आमी तेच्या खातीर 12 5 स्टार हॉटेला बरोबरूय टायप केला. सोलार हे फ्युचर आसा. ताच्या खातीर सोलार पयलीं आमचे कडेन फक्त कुडचड्या एकूच कडेन चलतालो. आतां उरलेल्या ITIंतल्यान सोलार टेक्निशियन कोर्स आमी इंट्रोड्यूस करता. त्या खातीर स्पीकर सर एक मिनिट, तुम्ही प्रायस वॉटरहाऊस कूपर जी एजन्सी घेतल्या टू स्टडी दी स्कील गॅप स्टडी, काम बरें केलां. तुम्ही अशें म्हणलां की बार्ज कॅप्टन, सेलर्स, इंजीन क्रू, हेल्पर असिस्टंट, हाका एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल शिप बिल्डिंगान, पोर्ट सर्विसीस, लॉजिस्टिक्स, वॉटर स्पोर्ट्स, लायफ सेविंग, फिश मील प्लॅन ह्यो तुमी सगळें डिस्कस केलां. दीज आर व्हेरी गुड आयडिया स्पीकर सर, बट दे आर ओनली ऑन पेपर. माय पॉयंट इज दे आर ओनली ऑन पेपर. सो हांव आतां तशें जर पळोवंक गेलें जाल्यार लेबर वेलफेअर बोर्डान तुमचे कडेन भरपूर पयशे आहा फॉर कन्स्ट्रक्शन वर्कर्स चिल्ड्रन. स्पीकर सर, ताजेर कितें जालां? दीस इज पार्ट ऑफ द सेकंड क्वेश्चन. स्पीकर सर, ताणें प्रश्न विचारलो. खरें म्हणजे ते डायरेक्टली म्हज्या स्कील डेव्हलपमेंटाक येना, लेबर वेलफेअरान येता. तरी हांव आन्सर करता, कारण आमी लेबर वेलफेअर बोर्डाच्या वतीन आमी आतां एजन्सीक ऑन बोर्ड घेतल्या आनी आमी लेबर वेलफेअर बोर्डाच्याच वतीन इन्स्टिट्यूशन सुरू करता. दॅट इज ऑल्सो द गव्हर्मेंट ऑफ इंडियाची जे PSU असते त्यांच्या बरोबर. आनी टूल रूम ट्रेनिंग सेंटर जे कुणे हांगासर गेल्या 2008 जवळपास 20 वर्सां पयलीं बंद पडलेलें, ते तांकां दिवन थंयसर आमी इन्स्टिट्यूशन सुरवात करता. आणि जी एजन्सी घेतल्या त्या खातीर तुवें म्हणजे ह्या शॉर्ट टर्म ड्युरेशनचे कोर्सीस 1 वीक पासून ते 3 महिन्यापर्यंत हे कोर्सीस थंयसर आमी सुरवात करता. कन्स्ट्रक्शन लेबर वेलफेअर बोर्डाचे पयशेच वापरून करता आनी सगळ्या जाणांक स्कील करून म्हणजे ताका डायरेक्टली इंडस्ट्रीक जी मॅनपॉवर रिक्वायर्ड जाय पळय न्ही ती करता. कारण ते ऑलरेडी म्हणजे PWD तेजी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करून दिली पळय. पयले फावटी 20 वर्साच्या उपरांत ती बिल्डींग रिनोवेट करून ती युजान हाडटा. टूल रूम ट्रेनिंग सेंटर जी आमच्या कुणे हांगासर बंद पडलेली 20 वर्सां पयलीं ती बिल्डींग. स्पीकर सर, तुम्ही मेजता कशे? तुम्ही मेजपाक चुकता कशे? हांव तुमकां 1, 2 म्हणून सारकें म्हणटा, आसून नसून चुकता तुम्ही. स्पीकर सर, द होल पर्पज ऑफ IPB इज टू क्रिएट जॉब्स. आतां तूं स्पीकर सर माननीय मुखेलमंत्री, स्कील डेव्हलपमेंटाचोय मंत्री आनी चेअरमॅन ऑफ IPB. सो तूं केन्ना केन्ना तुजेच कडेन उलयना IPB चेअरमॅन आनी स्कील डेव्हलपमेंट मंत्री म्हणून? कित्याक स्पीकर सर अशें दिसता, उत्तर म्हणटा की IPB वॉज मेंट टू क्रिएट 50,000 जॉब्स. नाव तुमच्या रिप्लायान तुमी कितें म्हणटात? IPBची रिस्पॉन्सिबिलिटी कितें आहा? टू क्रिएट गोवा एज अ इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन, फॅसिलिटेट न्यू इन्व्हेस्टमेंट्स विच विल इन टर्न क्रिएट जॉब्स फॉर लोकल्स. स्पीकर सर, हाजो अर्थ असो दिसता की IPB is facilitating allotment of land and statutory licenses. This is a job of IDC. Why is IPB doing it? Speaker sir, IPB was supposed to create jobs. So to just skill development and IPB with you as a person, you are doing IDC's job. Don't do IDC's job. Do your own job. This is my demand. स्पीकर सर, हांव म्हाजे कडेन उलयतां, खूब फावटी उलयतां. तेच म्हणटा उलयत राव. हांव उलयतां म्हणून तर ताका सांगता हांव. म्हणून तर अशा पद्दतीचे वेगवेगळ्यो संकल्पना घेवन आमी काम करता. बींग एज अ IPB चेअरमॅन आनी स्कील डेव्हलपमेंट मिनिस्टर्स, डिफरंट कोर्सीस जे आमी नवीन लॉन्च करता, इवन दो IPBक आमी कितें एप्रुवल दिता पळय न्ही, ताज्या खातीर म्हणजे आमकां स्कील डेव्हलपमेंटांतल्यान कित्याक ट्रेनिंग दिवपाक जाय ह्या पद्दतीचे नवीन कोर्सीस, शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस, इवन दो अवर HRDF ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्सीस जे HRDFच्या अंडर आसा, जेका 6 months ड्युरेशन आनी 1 year ड्युरेशन हे कोर्सीस सुरवात करता. म्हणून तर आमी आत्तां टायअप करून हॉटेलांच्या बरोबर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रींतले कोर्सीस जे आसा पळय न्ही हे सुरवात करता. येता त्या ह्या ऑगस्टांतल्यान आमी एडमिशन दिता. विदिन 6 months ITN तेणी हॉस्पिटल सेक्टरांतलो कोर्स घेवपाचो आनी 6 म्हयने ही शूड वर्क ऑन स्टायफंडरी बेसीस इन हॉटेल, सो दॅट 1 year ताका तो मेळटलो. स्पीकर सर, आतां म्हणलें तुमी की टूल रूम सेंटर इम्प्रूव केलां. आमचे फातोर्डान ITI जी आहा ती इंडियेची टॉप ITI म्हणून जाल्ली आहा.
आतां टाटा तुमचे बरोबर टायअप करता, ताजे फुडेंच PWDची बिल्डींग आहा, PH क्वॉर्टर्स म्हणून. तो जर तें करूंक शकता कुंडय, जाल्यार ताणें फातोर्ड्यानूय करूंक जाय, स्पेशली टू मेक दीस बेस्ट ITI इन इंडिया. ब्रिंग इट अंडर टाटा न्ही, म्हाका एश्युरन्स दिया हाजेर. स्पीकर सर, जमीन आहा, PWDचीच जमीन आहा, ताणेंच केला टूल रूम थंय, जाल्यार फातोर्ड्यानूय करून द्या. PH क्वॉर्टर्स करा मरे, कितें जाला मंत्री? स्पीकर सर, आम्ही टाटाच्या बरोबर टाटान 160 crores इन्व्हेस्ट केल्या, 5 ITI घेतल्या. म्हणजे आत्ता सारको आमची बेस्ट घ्या मरे, बेस्ट कित्याक घेऊन हांव उलयता तरी. स्पीकर सर, हांव एक्झॅक्टली आमच्या कडेन ज्या जाग्याचेर जागो अवेलेबल आशिल्ल्यो तितक्यो घेतलेल्यो. जागो आतां हांव सांगता न्ही तुका, एक मिनिट, PH कडेन जागो विजय सर साहेब बसून घ्या, ऐकून घ्या. स्पीकर सर, हांव चॅक करता आनी इन केस आमी खंयसरूच डिस्क्रिमिनेट करूंक ना, म्हणजे फातोर्ड्यांतली म्हणून घेवंक ना असोय विशय ना. हांव ताका परत एकदा फ्लोर ऑफ द हावस सांगता, इफ इन केस जर थंय जागो अवेलेबल आसत जाल्यार आमी फातोर्ड्यांतली ITI जी आसा पळय न्हू ही घेता, फक्त जागो. आनी हांव परत एकदा ताजी सायडीनूच फाटल्यानूच PH क्वॉर्टर म्हणून आहा, ताजेच कडेन आहा ते. श्री डॉक्टर चंद्रकांत शेट्टी. स्पीकर सर, आमची घेवपाची तयारी आहा. जॉईंट क्वेश्चन, स्पीकर सर, जॉईंट क्वेश्चन. हां जॉईंट क्रोस सिल्वा, क्रोस सिल्वा. क्लब आहा क्लब क्वेश्चन. एक क्वेश्चन हांव तीग जाणांक दवरता. स्पीकर सर, कोविड क्रॅश प्रोग्राम was conducted by under PMKVY 3.0. Out of 88 candidates, 87 completed, but none of them is placed. But what are their employment prospects? स्पीकर सर, हो कोविड क्रश प्रोग्राम म्हणून तेंच्यांनी आमकां PMKVY अंडरचे घेवपाक लायिल्लो. एनरोल्ड जाल्ले 88 आनी ट्रेन जाले 37, सर्टिफिकेट घेतली 26 जाणांनी. 88 एनरोल जाल्ले. 87 complete जाला बस. स्पीकर सर, एनरोल जाले म्हणजे तेंच्यांनी कंप्लीट जालो असो न्ही. तांच्यांनी एग्जाम दिवची पयलीं म्हणजे अटेंडन्स कंपल्सरी आसा. 37 जाण रेग्युलर येवपाक लागलेले, भितरली एग्जाम दिली फक्त 26 जाणांनी. सो Okay. एम्प्लॉयमेंट दिले तेंका? ना स्पीकर सर, हांकां एक आशिल्लें की कोविडाच्या वेळार कोविड वॉरियर म्हणजे कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम म्हणून तांच्यांनी प्रोग्राम गव्हर्मेंट ऑफ इंडियान लॉन्च केलो, जेणे करून आमकां ट्रेन ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाक जाय म्हणून. अशें नाशिल्लें की ताका कंपल्सरी जॉब दिवपाक जाय असो खंयचोच कोर्स नासता. हो जो कोर्स आसता ताच्या फाटल्यान वेगवेगळ्या प्रायवेट सेक्टरांत आतां हितूंतले 50% भुरगे हे प्रायवेट सेक्टरांत जॉयन जाले, कारण हांवूय पर्सनली वळखता हांकां थोड्या जाणांक. 50% भुरगे जॉयन जाले, 50% भितरले जॉयन जावंक ना. दे आर डुईंग द फर्दर स्टडीज. ती 26 जाणांनी स्पीकर सर कंप्लीट केला कोर्स, फॉर युअर इन्फॉर्मेशन. थँक्यू. येस, श्री डॉक्टर चंद्रकांत शेट्टी. आतांच म्हणजे ॲक्च्युली प्रश्न विचारलो तो, ते स्कील ट्रेनिंग केली न्ही भुरग्यांक, काय कंप्लीट करतुस न्ही. तांकां जॉब जो आन्सर दिला तेतून जॉब तुमी ॲक्च्युली आन्सर केलात मिनिस्टर सर. जॉब एकदम कमी लोकांक मेळ्ळा, म्हणजे पर्संटेज. म्हाका इतलेंच सांगपाचें आसा, आमी इतले तांचेर पयशे मोडटा ट्रेनिंग करपाक, पण भुतले कमीच भुरगे जॉब घेता. ताचेर आमी विचार कितें करूं शकता काय, ह्या भुरग्यांक खंय तरी हेल्प करून प्लेसमेंट करूं शकता काय म्हणटा. हांकां ट्रेनिंग दिता आमी, वी स्पेंड मनी ऑन दॅम. जितले जास्त 90% भुरगे जे कोण जाता एडमिट ते ट्रेंड ऑल्सो, बट जॉब प्लेसमेंट इज व्हेरी लेस, द पर्संटेज इज व्हेरी लेस. सो तो पयशे वेस्ट जावपाक जायना, बेश्टो तेणी कोर्स घेवन रावंक जायना. सो ताचेर कितें तरी सरकारान विचार करपाचो त्या भुरग्यांक ट्रेन करतूक सुनी. स्पीकर सर, दोतोर शेटये जर सपोज म्हणजे PMKVY प्रोग्रामाचेर उलयता आसत जाल्यार हांव तांकां मुद्दाम कळपाक जाय म्हणून सांगता. PMKVY प्रोग्राम 7 एजन्सीज रन करताले, इन्क्लुडींग द गव्हर्मेंट ITI. म्हणजे गव्हर्मेंट ITI सोडून उरलेल्यो 6 एजन्सी ह्यो प्रायवेट आशिल्ल्यो, प्रायवेट सेक्टरांतले. आनी तांकां म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान अलॉटमेंट ऑफ द फंड सुद्दां ऑन एनरोलमेंट, ट्रेनिंग, सर्टिफिकेट आनी प्लेसमेंट ह्या 3 कंपोनंटाचेर जाता. आनी त्या खातीर एनरोलमेंट केल्या काय इट इज एन कंपोनंट ऑफ द 30% समथींग. तेज्या उपरांत ट्रेन केल्या काय तांकां एनादर 30%, सर्टिफिकेट दिवन कोर्स कंप्लीट जाला, आनी तांकां प्लेसमेंट करपाक सुद्दां एनादर 20% ऑफ द फंड्स तांकां दिता. म्हळ्यार बरेचशे फावटी हे एकदां सर्टिफिकेट घेता आनी थोडे भुरगे वता, बाकीचे सगळे प्लेसमेंट करी पर्यंत म्हणजे रावना. आनी त्या एजन्सीची ती रिस्पॉन्सिबिलिटी आसता प्लेसमेंट करपाक जाय म्हणून. बट आमच्या ITI स्पीकर सर आमी 95% तरी भुरग्यांक प्लेसमेंट करता. 5% भुरगे जे आसा हे खंय तरी हेवटेन सोडटा. बट आमच्या ITIचो आतां तर ह्यान फुडें नॉट ओन्ली द ITI बट DHE हॅज ऑल्सो टेकन द इनिशिएटिव्स. आमी प्लेसमेंट जे आसा ग्रॅज्युएट जाता तांकां सुद्दां डिफरंट पॅरलली वेगवेगळे कोर्सीस दिवन प्लेसमेंट करपाचो प्रयोग म्हणून फाटल्या 2 वर्सां पासून आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनान सुरवात केल्लो आसा. श्री विनेश बोरकर. स्पीकर सर, तो पॉयंटेड क्वेश्चन आसा की हांकां गॅरंटी कितें आसा जे हे सगळे कोर्स करता. आतां हितून फूल इन्फॉर्मेशन येयल्या त्या प्रमाणे तांकां कांयच दिल्लें ना, जॉब सारकें दिल्लें ना.
1600 काल मेन्शन केल्ले तितूंचे 76 जाणांकूच प्लेसमेंट जाला म्हणून सांगला आनी तेंची ट्रॅकिंगूय ना. सो इतल्यो 19 इंडस्ट्रियल स्टेट्स आसा गोंयान, 19 इंडस्ट्रियल स्टेटान तांकां प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी दिवपाक जाय. आतां इतले जाण हो पॉयंटेड क्वेश्चन आसा की हेका लागून सरकारान कितें केलां, गॅरंटी ऑफ जॉबाक लागून कितें केलां सरकारान? स्पीकर सर, हांव परत सांगता, म्हणजे प्लेसमेंट तरी आमी 100% भुरग्यांक प्लेसमेंट दिवपाक शकता. ही पयली गॅरंटी आसा की 100% भुरग्यांक आमी प्लेसमेंट दिता. स्पीकर सर, तांचो कंडक्ट कसो आसा, ते कशा पद्दतीन काम करता हें पळोवन भितरले 50% भुरगे थंयसरूच एब्जॉर्ब जाता. पण आमी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्कीम जी आतां लॉन्च केल्या, आमी स्वता आमचे लेबर डिपार्टमेंट हे आनी लेबर डिपार्टमेंट मॉनिटर करपाक सुरवात केल्या की मॅक्झिमम भुरग्यांक हे थंयसर तेंच्यांनी एब्जॉर्ब करून घेवपाक जाय. ताच्या खातीर वीथ ऑल इंडस्ट्री, नॉट ओन्ली द ITI रिलेटेड बट फार्मा इंडस्ट्री हांच्या बरोबर सुद्दां आमी फॉलोअप करपाक सुरवात केला. आनी हॅन्स फोर्थ जे आमच्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट स्किमीच्या उपरांत म्हाका दिसता मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट जे आसा ही आमी तांकां गॅरंटी दिवपाक शकतले. आमी आमचो थोडोसो वर्क कल्चर डेवलप करपाची गरज आसा आनी तें जर जालें जाल्यार गोंयच्या भुरग्यांक खंयसरूच म्हाका दिसता कामाची कमी ना. आमची इंडस्ट्री सेक्टर आनी हॉस्पिटॅलिटी सेक्टर ह्या दोनूय सेक्टरांत सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा, आमी फक्त घेवपाची गरज आसा. श्री दिगंबर कामत. एप्रेंटायज स्कीम पळय जी केल्या स्कील डेव्हलपमेंटा ती अत्यंत बरी आसा, कारण 1 वर्स तांकां ट्रेनिंग मेळटा आनी मागीर दे हॅव टू गो फॉर जॉब्स. काही दिसा पयलीं स्पीकर सर हांव बेंगलोर रविशंकराच्या आश्रमात गेलो आनी थंय हांवें स्कील डेव्हलपमेंट सेंटर्स पळयलीं विच आर रन बाय द प्रायवेट कंपनीज. म्हणजे एक स्कील डेव्हलपमेंट सेंटर क्रॉम्प्टन एंड गिव्स रन करतालें, एक स्कील डेव्हलपमेंट सेंटर बॉश कंपनी रन करताली. आनी तांणी म्हाका श्री रविशंकरान सांगलें की दे ट्रेन 100 स्टुडंट्स फॉर 1 year आनी आफ्टर 1 year दे एब्जॉर्ब. म्हणजे तुका आनी दुसरे कडेन वचपाची गरज ना. म्हजी मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट आसा की दे शूड एक्सप्लोर दीस पॉसिबिलिटी इफ दीस कंपनीज कॅन स्टार्ट स्कील डेव्हलपमेंट सेंटर समवेर अँड 100% एब्सॉर्प्शन तांच्याच कंपनीक जाता. अशें कितें जाता जाल्यार चीफ मिनिस्टरान एक्सप्लोर करचें, काही कंपन्यां कडेन उलोवन, अशी म्हजी विनंती आसा. स्पीकर सर, आमी ऑलरेडी श्री रविशंकर हांच्या बरोबर ऑलरेडी टायअप केला. ते आमच्या ऑलरेडी एक सेंटर आमच्या कडेन चलयता. हाज्या व्यतिरिक्त आमी जवळपास अशा पद्दतीत वेगवेगळ्यो ज्यो कंपनी आसा हांच्या कडेन ऑलरेडी टायअप आमी सुरवात केला आनी तेंच्यांनी ट्रेन जाल्या उपरांत आपल्या कडेन एब्जॉर्ब करपाचें. इवन दो तितकेच न्ही, म्हाका आतां कंपनी याद जायना, एक कंपनी तर तयार आसा की आफ्टर ट्रेनिंग देम दे आर रेडी टू टेक इन द फॉरेन कंट्री फॉर द फ्युचर ट्रेनिंग आनी फॉर द फ्युचर जॉब. अशा पद्दतीनूय आमच्या कडेन फर्मागुडी हांगासर आमी इलेक्ट्रिकल CEO आनी सोलार CEO हितून आमी श्री रविशंकर यांच्या कडेन जे केले तितून 2 इलेक्ट्रिकल आनी सोलार हातूंतले 2 आमी श्री रविशंकर यांच्या कडेन आमचो टायअप आसा. इवन दो प्रायवेट सेक्टरान स्पीकर सर आमची जी ITI एक प्रायवेट ओल्ड हांगा चलता, खोर्ली हांगासर चलता, तांच्यांनी बी म्हणजे अशाच पद्दतीचो टायअप प्रायवेट सेक्टरांनी केला. ते बऱ्या पद्दतीची ट्रेनिंग ज्यो 3 ITI आहा, एक सेजाची ITI, दुसरी म्हाका ITIचें नांव याद जायना बट खोर्ली हांगासर मॉनफोर्ट ती ITI तेंच्यांनी प्रायवेट एक टायअप केला. त्यांची ITI जी आसा ती खूब बऱ्या पद्दतीन चलता. स्पीकर श्री वेंजी वेगस लास्ट. स्कील डेव्हलपमेंट these are very good skill development programs, but भुरगे आज थिंग कित्याक वचपाक सोदना, कित्याक ते केले म्हणटरी जी सॅलरी तांकां मेळटा इन द स्टेट they are not satisfied with that, so they are not encouraged to go there. Parents also don't want to encourage. So I would say that why don't we try out to give them opportunities to go offshore, रिग्जांचेर कामाक नाजाल्यार बोटीर शिप्सांचेर कामाक. सो सिमिलरली हाव वी आर डुईंग टायअप विथ फॉरेन कंपनीज, ऑफशोर कंपनीज आहा, रिग्स आहा, शिपिंग कंपनीज आहा, who would like to participate in our programs. तांकां जरी तरी आमी हाडले आनी अशेंच करून एक टायअप केलो, then our culture is that most of the boys would like to go abroad, earn and come back. So I think rigs, offshore jobs and shipping jobs could be one segment where we could explore to do tie-up with our skill centers. स्पीकर सर, आमी एक्सप्लोर करपाक तयार आसा. कोण जेनून जर आसत आमकां एब्रॉड धाडपाक आनी शिपार धाडपाक आसत, इवन दो आमकां ऑनरेबल MLAनूय सांगचें आमची तयारी आहा. बट एक भितर रिस्क आसा. आतां पर्यंत अशे थोडे एजंट आपूण भायर व्हरता म्हणून बऱ्याच जाणांचे पयशे घेवनूय खाल्लेले आसा. तश्योय केसीस कितल्योश्योच आसा. त्या खातीर सगळ्या भुरग्यांनी हांव मुद्दाम म्हणून म्हणजे विशय येयला म्हणून सांगता स्पीकर सर, आतां पर्यंत गोंयांत रजिस्टर्ड जाल्ल्योच केसीस मिनिमम टू मिनिमम ज्यो म्हाका खबर आहा आत्तां की
जवळपास 10-12 तरी केसीस रजिस्टर्ड आसा. आपल्याक फॉरेनाक व्हरता, आपल्या कडल्यान 15 लाख रुपया घेतले, आतां तो मनीसूच मेळना. भायल्यान येवन ते गोंयान ऑफीस घालतात आनी अशा पद्दतीचे गोंयकार भुरग्यांक फटयता. सगळ्यांनी अलर्ट रावचें, कारण जेनून कोण आसा पळय न्ही अशा पद्दतीत ताज्याच कडेन अशा पद्दतीन डील करप योग्य. बट तुवें जर कोण आसत, हांव आमच्या स्कील डेव्हलपमेंटाकूय सांगता, टाय अप करून वी कॅन डायरेक्टली डू द प्लेसमेंट. आमकां व्यवस्थीत रित्या Start question number 4.